मुंबईत चौफेर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुढारी कोण होणार याकरता लोकमताचा सामना सुरू आहे। खरं तर या सगळ्या नावांचा उल्लेख करण्यामागचा उद्देश आहे की मुंबईमध्ये एका उमेदवाराची विशेष चर्चा होते। पूजा पवार या एनसीपीच्या उमेदवार आहेत। वृत्तपत्र विक्रेता तुम्ही आहात। गेली अनेक वर्ष आपण बघतोय मुंबईमध्ये सत्ता कोणाची याची चर्चा होते। ज्या वृत्तपत्रातनं तुम्ही आपलं घर चालवतात त्याच वृत्तपत्राच्या स्टॉलवर आता तुम्ही प्रचार करतायत। एनसीपी अजित पवार गटाचे ते उमेदवार आहेत। 194 मधनं निवडणुकीची तयारी केली, कसं सुरू आहे? नमस्कार, मी पूजा विजय पवार। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रभाग क्रमांक 194 मध्ये मला अधिकृत उमेदवारी दिलेली आहे। त्याबद्दल मी आदरणीय दादांचे, तटकरे साहेबांचे, आदित्यताईंचे, नवाबाईंचे आभार मानते। नेहमी मी वृत्तपत्र आपण जेव्हा रोज सेल करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये विविध पक्षांच्या विविध बातम्या येत असतात, पण कधीतरी आपली बातमी होईल आणि आपण ती सेल करू असं वाटलं नव्हतं। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जबाबदारी दिली, विश्वास दिला आणि त्याचं संधी दिली। त्या संधीचं सोनं करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। 17 वर्षापूर्वी तुम्ही साताऱ्यातनं मुंबईत आलात लग्नानंतर। 194 वॉर्ड हा तसा महत्वाचा, अगदी घराणेशाहीचा वारसा असणारे, राजकीय वारसा असणारे दोन तगडे उमेदवार तुमच्या विरोधात आहेत। समाधान सरवणकर असतील, निशिकांत शिंदे असतील। अनेक अर्थांनी ही लढत महत्वाची आणि विशेष म्हणजे तुमच्याच या स्टॉलच्या समोर त्या दोघांच्याही शाखा आहेत, सामना ऑफिस आहे। हो, 17 वर्षापूर्वी साताऱ्याच्या कोरेगाव या गावातून मी लग्नानंतर मुंबईमध्ये वास्तव्यास आले। त्यानंतर 7 वर्ष घरामध्ये राहिले। त्याच्यानंतर 10 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला संधी दिली। त्याच्यानंतर मी माहीमची तालुका अध्यक्ष, दक्षिण मध्य मुंबई महिला जिल्हाध्यक्ष, आता सध्या मी दक्षिण मध्य मुंबई महिला जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे। पक्षाने वेळोवेळी वेगवेगळ्या जबाबदारी दिल्या, त्या पार पाडण्याचा प्रयत्न केला। प्रभाग क्रमांक 194 हा फार मोठा बलाढ्य उमेदवार आहेत समोर। त्याच्यामध्ये आपण काय करू, हे कोणता हवा आहे? आपण बघतोय की अगदी प्रचार जरी एकीकडे सुरू असला तरी सुद्धा आपल्या कामाच्या बाबतीत त्या चोख आहेत। अनेक उमेदवारांना थेट त्यांचे जे प्रचाराचे पॅम्पलेट्स आहेत, प्रचाराविषयी त्यांची भूमिका काय आहे, कोणता नेमका विचार घेऊन त्या मैदानात उतरणार आहेत, हे सुद्धा त्या अगदी मनापासून करतायत। अनेक वृत्तपत्र तुम्ही दररोज वाचत असतात। तुमचं काम आणि सर्वसामान्य घरातून येणाऱ्या एखाद्या उमेदवाराला मिळालेलं प्रतिनिधित्व याकडे कसं बघता? मी एक सर्वसामान्य गृहिणी आहे। पक्षाने टाकलेला विश्वास हा सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करते आहे। समोर 2 बलाढ्य उमेदवार आहेत, पण लढण्याची हिंमत माझ्यात आहे। लोकांसाठी उभी राहीन, लोकांमध्ये उभे राहण्याची हिंमत आहे, त्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याची तयारी आहे आणि प्रामाणिकपणा आहे। या 3 गोष्टी घेऊन मी आज लोकांसमोर जात आहे। लोकांचा प्रतिसाद चांगला आहे। कदाचित या 194 मध्ये घड्याळ यावेळेस परिवर्तन होईल आणि घड्याळ या चिन्ह निवडून येईल असा मला विश्वास वाटतो। खरं तर यंदाच्या निवडणुकीमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व हे अगदी प्रामुख्याने जाणवणारं आहे आणि त्यातही सर्वसामान्य घरातनं येऊन पेपर विकून स्वतःचं घर चालवत राजकारणाची वाट धरण्याचा नवीन अध्याय पूजा पवार यांनी सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ गणेश कदमसह सुस्मिता वदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।